20 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्यात येत आहेत। काही कामांचं भूमिपूजन, उद्घाटन वगैरे वगैरे करण्याचा त्यांचं काहीतरी दौरा आहे। पण मुख्यमंत्री जर समजा महाराष्ट्राचे जळगाव जिल्ह्यात येत असतील तर मला असं वाटतं की जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की तुम्ही जी.आर. काढता की तहसीलदार आणि प्रांताने प्रत्येक शेताला शेतरस्ता दिला पाहिजे, तसे तुम्ही अधिकार त्यांना दिले आहेत। पण आमच्या जळगाव जिल्ह्यातील तहसीलदार आणि प्रांत हे काम करण्यास कुचराई करतात। आणि मी अनेक तक्रारींचा आणि अनेक केसेसचा असा अभ्यास केला असता हे तहसीलदार आणि प्रांताधिकारी बहुत करून श्रीमंत माणसांच्या बाजूनेच जास्त निर्णय देत असतात। जर समजा गरीबाच्या शेताला रस्ता नाही आणि श्रीमंताने अडवून ठेवला आणि त्याने तहसीलदार आणि प्रांताला जर समजा मॅनेज केलं आणि गरीबाला रस्ता दिला नाही तर मग त्याने काय करायचं? फडणवीस साहेब, माझ्याकडे असे अनेक तक्रारी आहेत आणि प्रत्यक्ष अभ्यास केला असता तुमचे तहसीलदार आणि प्रांत प्रामाणिकपणे काम करत नाही। त्यांना दिलेला पगार, काही इतर ठिकाणचे रेतीमातीचे हप्ते ते कमी पडतात, म्हणून ते अशा श्रीमंत शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांच्या शेतातून रस्ता देत नाहीत। यामुळे आमच्या जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती पडीत आहे। तुम्ही सांगा, ज्याला उदरनिर्वाहाचं एकमेव साधन आहे त्या माणसाची शेती जर समजा अशी पडीत असेल त्याने काय करावं? फडणवीस साहेब, तुम्ही सांगा, तुम्हाला 3-3.5 लाख रुपये मानधन मिळतं, सगळ्या गाड्या, मोटर, नोकर, पेट्रोल, डिझेल, ड्रायव्हर सगळं तुम्हाला सरकारचं मिळतं, तुमचा वांधा नाही हो, वरून आणखी तुम्हाला हप्त्याची वरची कमाईसुद्धा मिळत असेल। तुम्ही गृहमंत्री आहात ना, म्हणजे तुम्हाला गृह खात्यातले हप्ते नक्कीच मिळत असतील फडणवीस साहेब। पण या शेतकरी जाणार कुठे? आणि म्हणून म्हणतो, तुम्ही जळगावला 20 तारखेला येत आहात तर थोडं 1 तास या आमच्या शेतकरी बांधवांसाठी, त्यांना न्याय देण्यासाठी दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन मोजण्यासाठी 2-3 वर्षापासून अर्ज केलेत, पैसे भरलेत, पण तुमचे भूमी अभिलेखचे नालायक, नाठाळ, लाचखोर, कामचोर अधिकारी आणि नोकर काम करीत नाहीत आणि त्यामुळे अनेक लोकांचे प्रश्न असेच प्रलंबित आहेत। म्हणून मला असं म्हणायचं, जर समजा तुम्ही भूमी अभिलेख खातं चालवतात, तेथील लोकांना पगार देतात आणि तो पगार या शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या करातून जातो, तसंच तहसीलदार आणि प्रांतांना पगार देतात, तो पगारसुद्धा या शेतकरी आणि नागरिकांच्याच करातून जातो, तर कामं तर झालीच पाहिजे। म्हणून माझं असं म्हणणं आहे, फडणवीस साहेब, ही तुमची जबाबदारी आहे। तुम्ही अनेक आलतू फालतू कामांना वेळ देत असतात, तुम्ही अनेक वेळा चोरांच्या मंडळीमध्ये बसलेले असतात, पण कधीतरी या पिळलेल्या, या हैराण झालेल्या, या त्रस्त झालेल्या, उमेद हारलेल्या अशा शेतकऱ्यांसाठी जर एखादा तास तुम्ही जळगावला आले तर द्यायला पाहिजे, अशी माझी तुमच्याकडे मागणी आहे। तुम्ही म्हणाल ही कामं गुलाबरावने करावी, महाजनने करावी, ही माणसं त्या लायकीची नाहीत। मुळातच ही माणसं त्या प्रवृत्तीची, त्या लायकीची, त्या नियतीची नाहीत। त्यांच्याच मतदारसंघामध्ये हे प्रश्न जास्त आहेत। सर्वाधिक जामनेर मतदारसंघामध्ये, जिथं तुमचा लाडका गिरीश महाजन आहे, तुम्ही त्याला संकट मोचन म्हणतात, पण तो संकट मोचन नाही आहे, संकट क्रिएटर आहे, मुसीबत आहे। आणि म्हणून नाईलाजाने आम्हाला तुम्हाला अपील करावं लागतं, फडणवीस साहेब, तुम्ही उच्च शिक्षित आहात, तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे अधिकार आहात, तुम्ही गुलाबरावला आणि महाजनला दंडूक दाखवू शकतात, तसं तुम्ही तहसीलदार, प्रांत आणि भूमी अभिलेख अधीक्षक आणि उपाधीक्षकला सुद्धा दंडक दाखवू शकतात। आणि म्हणून आज आम्हाला तुमची गरज आहे। जर तुम्ही आज शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आम्ही म्हणू की फडणवीस काहीच कामाचे नाहीत, ते शेतकऱ्यांच्या हिताचे विचार करीत नाहीत, ते नागरिकांच्या हिताचा विचार करीत नाहीत, ते फक्त चोरांना घेऊन आपलं मंत्रिमंडळ बनवतात आणि आलतू फालतू कामांमध्ये वेळ घालवतात। म्हणून आम्हाला याचा राग येतो। फडणवीस साहेब, आम्ही तुमच्याकडे कालच लेखी स्वरूपामध्ये कलेक्टरकडे जाऊन विनंती केली आहे, प्रोटोकॉल ऑफिसरला पत्र दिलेलं आहे। आजसुद्धा आम्ही या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो आणि ते जे तुमचे काही भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, चमचे असतील, अशा लोकांनी हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे असं माझं म्हणणं आहे।
जळगावचे कलेक्टर आयुष प्रसाद जरी समजा जळगावचे नसतील, ते कुठेही आमदार खासदार इथं होत नसतील, तरीसुद्धा त्यांनी मागील आठवड्यात 15 शेतकऱ्यांना बसून प्रत्यक्ष तहसीलदार आणि भूमी अभिलेख अधीक्षकांशी बोलून त्यांची कामं करून घेण्याचे आदेश दिले आहेत. जर एवढी हिंमत आयुष प्रसाद कलेक्टर दाखवतात, मग आमचा गुलाबराव आणि तुमचा महाजन का करीत नाही? ही माणसं या पदावर लायक नाहीतच. तुम्ही यांच्या भरोशाने आमचा जळगाव जिल्हा सोडू नका. म्हणून उद्या 1 तास आमच्यासाठी द्यावा, आम्हाला कळवावं. आम्ही शेतकरी बांधव तुमच्यासोबत कायद्याच्या चौकटीमध्ये आमचं काम करून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.